तुम्हाला मगाशी देखील सांगितलं, माझा जो भाऊ अमेरिकेला राहतो त्याच्याकडून पण हे नेत्रदीप पाहतोय त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. कारण ज्याच्याकडे मी विनंती केली होती की ही स्पर्धा खूप मोठी आहे आणि 50,000 रुपयाची रोख रक्कम तो US ला देखील पाहतोय. एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी. नक्कीच आपण चांगला एकोपा टिकवलाय. कोंडे पंचतन आणि सायगाव 12 खेळाडू पाठवा, आपणास विनंती आहे. आपला 12 खेळाडू मैदानात समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. पटकन सामना सुरू झालेला आहे कारण खेळाडूंची नावं समजत नाहीत. कोंडे पंचतन, सायगाव. पंचतनचा आलेला आहे सायगाव. सायगाव संघ आपला खेळाडू पाठवा, सलामी जोडी मैदानात पाठवायची आहे. सायगाव या संघाला विनंती आहे 2 सलामीवीर मैदानामध्ये दाखल करायचे आहेत. 12 खेळाडू पाठवा सायगाव प्लीज. कर्णधार, कारण युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा देशभरात पाहिली जाते. आपण जर चांगल्या प्रकारचं नियोजन केलंय तर तसं नियोजन असेल तर ही स्पर्धा चांगल्या प्रकारे सगळ्यांपर्यंत पोहोचू शकते. विनंती आहे आपला 12 खेळाडू प्लीज येऊ द्या. कर्णधार मालवणी केंद्रावर तो सगळ्यांका नमस्कार. मी आता मालवणी कॉमेंट्रीसाठी प्रयत्न करतोय. खरोखरच एक चांगलं असं आयोजन या स्पर्धेत आपण पाहतोय. दुपारचा मध्याह्न झालेला असा पंचतन संघानं आपला क्षेत्ररक्षण सजवल्यान आता कशा प्रकारची गोलंदाजी आपण मैदानावर बघतलो. मालवणी भाषेमध्ये ज्यांचं समालोचन आपण ऐकतायत ते मालवण तालुक्यामध्ये, कणकवली तालुक्यामध्ये नावाजलेले गावाजलेले समालोचक आहेत. नवीन सर, एक मालवणी भाषेमध्ये त्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळतं. या विरार नगरीमध्ये एक बुलंद आवाज त्यांचा या अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांना विनंती करतो या मॅचचं आपण मालवणीमध्ये समालोचन, एक वेगळा आनंद आम्हाला ऐकायला मिळेल. आणि नक्कीच रात्रीचं खेळ हा कार्यक्रम पाहिल्याच्या नंतर जो मालवणी भाषेला काही गोडवा असतो तो आम्हाला पाहायला मिळेल. त्याच पद्धतीने आपण देखील मालवणी भाषेमध्ये समालोचन करावं असं मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद सर. निश्चितच मी प्रयत्न करतोय. मैदानावर जाऊया आता आपण. गोलंदाजीवर आलाय तो गोलंदाज सूरज आणि बॅटर निखिल. पहिलं चांगलं चेंडू, बॅटचा आणि बॉलचा काय संपर्क होणार नाही. धावा मात्र शिरावत्या 0 या धावसंख्येवर. प्रयत्न असा मोठे फटके मारण्याचा. खराब चेंडूंका मोठे फटके मारूचे लागतले. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर आणि बॅटर आहे निखिल. आपला खाता खोलता, काऊ कॉर्नरच्या दिशेने फटको मारता, 1 रन येता. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतो, चांगलं थ्रो होतो पण मात्र गोलंदाज ती संधी होती ती निर्माण झालेली गमावल्यान आणि धावा मात्र येत नाही. धावसंख्या येते ती एकच धावसंख्या होते ती 1 धाव. आता मात्र स्ट्राईकला आहे तो प्रणितचा पण चांगला प्रयत्न असा मोठे फटके मारण्याचा तो मात्र आपण पाहतोय मैदानावर. चांगलो चेंडू, उलटा पलटा फटका, मात्र 1 धावेपासून रोखू शकत नाहीत दोनों बॅटरना. धावसंख्या देखणे बदल धावसंख्या होता ती 2 धावा. प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज. मोठा फटका, इथे मात्र उडालेला कारंजा. झेल घेतोय. अण्णा नाईकांच्या भाषेमध्ये पहिला कलाम लागला. फलंदाज बाद डीजे. विनायक कासार येतोय मैदानावर. फलंदाजीसाठी बॅटर विनायक कासार. विनायकच्या नावाची वर्णी लागते. गोलंदाज सुरेख मारतोय विनायक. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र वळ्यात येऊन पडलेलो चेंडू सोडल्यान इथे मात्र ती भरपाई करावी लागेल का, इथे मात्र किती महागात पडेल हे पण पाहण्यासाठी विनायकची फटकेबाजी एक सोपा झेल जमलेला जाण झाला. बैल गेलो तो गेलो आणि नवाचा तो कासरो पण घेऊन गेलो.
या चेंडूच्या मालवणी म्हणीची आठवण झाली. ताटात दिला पण तोंडात नाही इला. एक सोपो झेल सोडल्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सुरेख असा पंत मात्र वाईट असल्याचा सांगतात आमका. धावसंख्येत एकने बदल. धावसंख्या झाली 5 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू. मोठो फटको मारण्याचा इरादो असा बॅटरचो, पण मात्र तो हाणून पाडीत काय गोलंदाज सूरज. सुरेख मारता ऑफ साइडला कव्हरचा झेंड कपडावर जाऊन फिल्डरच्या चेंडू रोलिंग 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 जाता. चांगला क्षेत्ररक्षण होता, पण तिथं बॅकअपचा थ्रो 2 धावांपासून वंचित ठेवणत नाहीत दोन फलंदाजांका. धावसंख्येत 2 ने बदल. धावसंख्या झाली 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ होता माघारी. दोन्ही बॅटरने जमवल्या धावा 7. ही 7 राहण्याची फलंदाजाकडून अपेक्षा. 3 षटकांचो ह्यो सामनो आपण मैदानावर बघतो. 7 धावा परिपूर्ण होतात. 7च्या सरासरी धावा जमवल्या तर 21 धावा होतील, पण मोठे फटके मारावे लागतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी वर्णी लागते प्रसाद खेडेकरची. जे काय करायचं ते आता करावे लागेल. 7 धावा झाल्यात, नाही तर एक मालवणी मन आठवता अर्धो मिरक सरान गेलो आणि बाळग्यान माटो बांधा घेतल्यान. असा नको फटकेबाजी करूची लागत. 7 धावांनी समाधान होतं नाही, मोठे फटके मारूचे लागतील. प्रसाद खेडेकरचा चेंडू मोठो फटको क्षेत्ररक्षक घेता आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण झाला. चेंडू झालो धमनिकदान. रोलिंग रोलिंग चेंडू माटवा पार डोंगरा पार चौकार. डीजे धन्यवाद डीजे धन्यवाद. खरोखरच एक मोठो फटको. आकांड्या पहिल्या 4 धावांसाठी गेलो. क्षेत्ररक्षकाची काहीतरी भूलचूक झाली आणि 4 धावा मिळाल्या. धावसंख्येत 4 ने बदल. धावसंख्या होता एक बाद 11 धावा. खरोखरच सुरुवात करता फलंदाज प्रणिक तांबडे. सुरेख चेंडू होतो. इथे मात्र मोठो फटको मारण्याचा प्रयत्न फसलो प्रणिकचो. चांगली गोलंदाजीचा कमबॅक करता गोलंदाज प्रसाद खेडेकर. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. एक मोठी धावसंख्या उभारूची लागतली. समोरचा संघ ताकदवान तगडो असा. मोठो फटको उडालेलो कारंजो. इथे मात्र ताटात दिला पण तोंडात नाही. या मनीची आठवण झाली. खरोखरच सोपो जेल होतो. उन्हाचं व्यत्यय झालो. फलंदाजाक मिळालेला जीवदान कितीपर्यंत त्याची भरपाई करूची लागतील हे पण पाहण्याजोगं. धावसंख्या झाली 13 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. बॅटर मात्र मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतो. धावा काय येत नाही आहेत. एकेरी दुहेरी धावांवर समाधान मानावं लागतंय. पहिल्या चेंडूवर खणखणी चौकार दिलो काऊ कॉर्नर मधून. मोठो फटको. इथे मात्र लेग साइडला लय उंच उडालो चेंडू आणि मोह लागता 6 धावांसाठी. डीजे षटकार घुमेश्वर षटकार. सगळ्यांचे हात वरती. धन्यवाद डीजे. खूप मोठो फटको होतो. बघता बघता चेंडू आखाड्याच्या पार पहिला आडी डोंगरा पार घुमेश्वर षटकार. धावसंख्या झाली 19 धावा. खरोखरच फलंदाजांनी मनावर घेतलेला हा. मोठे फटके मारतात आणि धावसंख्या वाढवत चाललेले असत. पुन्हा एकदा इथे मात्र
समालोचक कक्षाला मानवंदना करेल का? इथे मात्र सूरजच्या हातामध्ये पडलेला चेंडू आणि दुसरा कलाम लागला. फलंदाज बाद डीजे. सामना आरसीसी वर्सेस कासेवाडी. दोन्ही संघटकांना विनंती असेल की टॉस बॉसकडे यायचं आहे. पहिलो मोठो फटको काऊ मध्ये क्षेत्ररक्षक येता. तू नाही मी नाही पण झेल घेतल्याने तिसरा कलाम लागला. फलंदाज बाद डीजे. समरकट तक है तेरी कहानी पट पट जागे दंगल 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 सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे दंगल 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 डीजे. आता मात्र मैदानात वर्णी लागता फलंदाज बॅटर अल्पेश कासारची. अल्पेश जबाबदारी घ्यायची लागतली. शेवटचा षटक असा हानामारीचा षटक. सुरेख चेंडू बॅटचो आणि बॉलचो काय संपर्क झालो नाही. निर्धाव चेंडू गणलो गेलो. चांगली गोलंदाजी करता गोलंदाज समीर वरणकर. आतापर्यंत कंजूसी करणारी गोलंदाजी या षटकात. पुढील होणारा सामना आरसीसी वर्सेस कासेवाडी. दोन्ही संघटकांना विनंती आहे टॉस बॉसकडे यायचं आहे. आपल्या मान्यवरांच्या हस्ते टॉस करायचं आहे. मोठो फटको चेंडू येऊन पडलो वळ्यात. चेंडू झालो जमिनीत दान. आता तिला पण ताटात नाही अशी परिस्थिती झाली. एकच धाव. धावसंख्या मिळाली. 2 ने बदल धावसंख्या झाली 22 धावा. धावसंख्या झाली 22 धावा. समीरची चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर अजूनपर्यंत करता. बॅटर मात्र त्याचा फायदा घेत नाहीत. एकेरीचा रूपांतर दुहेरीत किंवा मोठे फटके मारूचे लागतले. सुरेख मारता. इथे मात्र क्षेत्ररक्षक येता. एका धावे समाधान. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असा. चांगलो थ्रो चांगलो होतो पण 2 धावा रोखू शकत नाहीयेत. 2 धावा. धावसंख्येत 2 ने बदल. धावसंख्या झाली 24 धावा. पाव शतकासाठी 1 धावाची गरज. काय फलंदाजीले त्यांनी हजेर लावल्यानी. मोठो फटको मारण्याचा प्रयत्न. 1 धाव निश्चितच. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगलो थ्रो
चांगलं बॅकअप झालो. 3 धावाचा प्रयत्न, 3 धावा यशस्वी पूर्ण झाले आहेत. खराब थ्रो, इथे मात्र 4 धावांसाठी मोहर लागेल का? फलंदाज धावबाद, इथे मात्र धावबाद होतोय. चांगला प्रयत्न झालेलो. धावसंख्येत 3 ने बदल. धावसंख्या झाली 27 धावा. नवीन बॅटर मैदानात पावला टाकता भूषण तांबडे मैदानामध्ये येतात. या षटकातील शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी करताना समीर खरोखरच मोठो फटको मारण्याचा मानस पुन्हा एकदा फसता, पण एक मात्र धाव रोखू शकत नाही. एकेरीचं रूपांतर दुहेरीत होता. काय स्ट्राईक जो फलंदाज पोहोचायच्या आधी नॉन स्ट्राईक जो फलंदाज पोहोचलो. पंचांनी धावा कळवायच्या आहेत, किती आहेत त्या? एकही रन नाही. पुढील होणारा सामना तिसरा कौल आहे, कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. आरसीसी गवलवाडी वर्सेस कासेवाडी विवेक. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे, नक्कीच. टॉस बॉक्स कडे यायचं आहे. कृपया सहकार्य करायचं आहे. रन नाही आताचा. आपल्या पॅवेलिंग समालोचन कक्षामध्ये कासेवाडी या संघाचे कर्णधार एंट्री फी जमा करतायत. तरी आरसीसी गवलवाडी या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण टॉस का बॉक्स कडे जायचं आहे. आरसीसी गवलवाडी आणि कासेवाडी या संघाला विनंती करतो की आपण टॉस साठी त्वरित जायचं आहे. मान्यवरांच्या तरी निगडी गावचे सुपुत्र, एक समाजसेवक ज्यांची ओळख झाले, ते आमचे क्रिकेटमध्ये परममित्र बनले, ते राजेंद्रजी दिवेकर साहेबांचं आगमन होत आहे. तरी श्री गुमेश्वर चषकामध्ये सुवर्ण महोत्सवामध्ये आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बहुमूल्य वेळ आपण काढून इथे आलात. तरी दुसरी देखील टुर्नामेंट भाईंदर नगरीमध्ये चालू आहे, ते पांगणोली या संघाची. तिथे जाऊन आपण इथे पोहोचलात त्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. दळवी सर, शेवटचे रन किती आले? दळवी सर, शेवटचे रन नाही ना? 1-1. ओके, थँक्यू. ज्यांचं समालोचन ऐकलं मालवणी भाषेमध्ये, चांगलं गोड असा आवाज आहे, खूप असं समालोचन छान असं त्यांनी मालवणी भाषेमध्ये केलं, ते आमचे साथीदार नवीन हिरलेकर सरांचं ज्यांचं समालोचन ऐकलं, धन्यवाद. एक इनिंगच्या समाप्तीनंतर सायगाव या संघाची धावसंख्या झालेली आहे ती श्री 28-18 चेंडू मध्ये 29. श्री राजेशजी दिवेकर साहेब यांचं इथे आगमन झालंय. गाव निगडी, राजेंद्र दिवेकर गाव निगडी समाजसेवक आहेत, त्यांचं इथे आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचाकडे स्थानपन्न व्हायचंय. नक्कीच या स्पर्धेचं नवीन सर आयोजनपूर्वक सांगावं असं वाटतं. सुवर्ण महोत्सवामध्ये आगमन केल्याच्या नंतर जैविक कुंभमेळाव्याला जेवढी गर्दी आहे तेवढी याची गर्दी पाहायला मिळते या श्री सुवर्ण महोत्सव श्री गुमेश्वर चषक 2025 ला. एकदा जोरदार टाळ्या होत्या सर्व मान्यवरांसाठी. खूप लोक लाख मोलाचा वेळ काढून या स्पर्धेसाठी दाखल झालेले आहेत. आता ह्याच्यानंतर होणारा सामना जो आहे तो आरसीसी गवलवाडी आणि कासेवाडी या संघांमध्ये. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस साठी जायचंय. दोन्ही संघांचे कर्णधार टॉस बॉक्स कडे गेलेले आहेत. तरी मी स्वप्नील दादांना विनंती करतो की आपण टॉस उडवून घ्यायचंय. तरी सायगाव संघाला विनंती करतो की आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. कोंडे पंचायत या संघाला 18 चेंडू मध्ये 29 धावा बनवायच्या आहेत. चेसिंग करत असताना कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे की 29 धावा बनवाव्या लागतील. सायगाव या संघाने 18 चेंडू मध्ये 28 धाव संख्या उभारली होती, त्याचा पाठलाग करायचा आहे. ते कोंडे पंचायत या संघाला दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये दाखल करायचे आहेत. 2 सलामीवीर मैदानामध्ये दाखल होत आहेत ते कोंडे पंचायत या संघाचे. थोडंसं क्विक फास्ट मित्रांनो, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. सूर्यनारायणाच्या प्रकाश झोताला आपण थांबवू शकत नाही मित्रांनो. आयुष्यामध्ये जगत असताना पुढे जर आपण कधी रायगडावरती गेलात तर रायगडावरती जो महादरवाजा आहे, सूर्याची किरणं पडली की ते दरवाजे उघडले जातात. मावळतीकडे सूर्य गेला की सूर्य किरणं पडायची बंद झाली की दरवाजा बंद केला जातो. हा 350 वर्षाचा इतिहास जर अजूनपर्यंत नित्य नियमाने चालत असेल तर तसेच नियम आपल्याला या क्रिकेटमध्ये देखील ठेवायचे. 12 मिनिटाच्या अवधीमध्ये एक इनिंगचं समाप्ती झाली पाहिजे, म्हणून क्षेत्ररक्षण आपण लवकरात लवकर सजवून घ्यायचं. स्वप्नील यांना विनंती करतो. पुढील होणारा सामना आरसीसी वर्सेस कासेवाडी. आरसीसी या संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमच गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. नोट करायचा आहे.
धन्यवाद. राजेंद्र दिवेकर समाजसेवक इथे उपस्थित आहेत. तरी मी मंगेश दिवेकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. नक्कीच निगडी गावचे सुपुत्र, प्रचंड क्रिकेटची आवड, जिथे जिथे क्रिकेटचे सामने गवळी समाजाचे असतील आवर्जूनपूर्वक आपल्या व्यवसायातून वेळ काढून या स्पर्धेसाठी दाखल होतात. एक समाजसेवक म्हणून ओळख आहे तिथे. लाख मुलाचं सहकार्य देखील या घुमेश्वर चषक सुवर्ण महोत्सवानिमित्त त्याने केलेलं आहे. त्यांचं घुमेश्वर गावाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद लाख मुलाचं सहकार्य केल्याबद्दल. स्ट्राईक एंडला फलंदाजीसाठी सज्ज झालाय तो कोंडे पंचायतांचा सलामीवीर सूरज आणि नॉन स्ट्राईकला आहे तो अक्षय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो विनायक. सायगाव या संघाकडून अचूक गोलंदाजी नेहमी करत असतो तो विनायक कासार. आणि कोंडे पंचायतांचा स्ट्राईक एंड विथ सलामी वीर मैदानामध्ये दाखल झालाय तो सूरज वरणकर. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता पण निर्धाव चेंडू टाकतोय आपल्या गोलंदाजीतून. तो गोलंदाज आहे विनायक कासार सायगाव या संघाकडून. शांतमय वातावरणामध्ये परिपूर्ण टुर्नामेंट चालू आहे. जिथे कुंभमेळावा चालू आहे त्या कुंभमेळाव्याला जेवढी गर्दी नसेल तेवढी गर्दी आज या टुर्नामेंटला पाहायला मिळते. ते या नारंगी या मैदानामध्ये ऐतिहासिक मैदान आहे ज्या वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण झाली. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो. थोडस कीपर कडून मिस्टेक होते पण श्री गणेशा स्कोर बोर्डचं उघडलं जात आहे तो कोंडे पंचायत या संघाचं 1 या धावसंख्येने. मित्रांनो वानखेडे स्टेडियमला आज 50 वर्ष पूर्ण झाली. तशीच या श्री घुमेश्वर ग्रामविकास मंडळाला देखील आज 50 वर्ष पूर्ण झाली. त्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आजचं टुर्नामेंटचं आयोजन या विरार नगरीमध्ये केलेलं आहे. 50 वर्ष एकोप्याने हा गाव चालतोय. एक अभिमानाची गोष्ट आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज विनायक कासार. निर्धाव चेंडू लगातार बॅक टू बॅक 2 टाकले होते. थोडीशी कीपर कडून मिस्टेक झाली आणि फायदा झाला तो कोंडे पंचतन या संघाला. सलामीवीर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पण लेग साईडला गेल्यानंतर चेंडू 1 धाव परिपूर्ण एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत आणि थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा झाला तो कोंडे पंचतन या संघाला. संघाची वाढती धावसंख्या होते ती बिनबाद 3. अचूक गोलंदाजी करावी लागेल. नवीन सर अचूक गोलंदाजी करावी लागेल कारण 18 चेंडूमध्ये 28 धावसंख्या बनवायच्या आहेत. निर्धाव चेंडू टाकावा लागतील या गोलंदाजाला. निश्चितच खरोखरच एक चांगली अशी कंजूसी करणारी गोलंदाजी करावी लागेल. मोठो फटको मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने चांगला क्षेत्ररक्षण झाला. एकेरीत रूपांतर दुहेरीत झाला. 2 रनचा मात्र प्रत्येक चेंडूवर एकेरीत रूपांतर दुहेरीत करतायत. धावसंख्येत 2 ने बदल झालो. धावसंख्या झाली 5 धावा. आता 2 रनचे डबल करूचे लागतले फलंदाजांका. जिंकण्यासाठी गरज असा ती 29 रनची. बॅटर मात्र आपली चांगली बॅटिंग करतात दोघं बॅटर. मोठो फटको चेंडू आकांड्या पहिला आणि काय प्रयत्न एकदम सुरेख प्रयत्न होतो पण बघता बघता चेंडू गेलो घुमेश्वर चौकार. डीजे कोंडे पंचतन कदाचित या षटकाराच्या नादावर नाचत असतील कारण या पुनर्गम सामन्यामध्ये या षटकाराच्या जोरावर करू शकतो कारण चौकार गेलाय. चौकाराच्या गेनाचा या तालावर नक्कीच आनंदमय वातावरण निर्माण झालं असेल ते कोंडे पंचतन या संघामध्ये. कारण संघामध्ये वाढती धावसंख्या स्कोरवर पुढे सरसावतोय तो 9 या आकड्यावर. बिनबाद कोंडे पंचतन या संघाची धावसंख्या होते ती 9. चांगली फलंदाजी करतोय तो अक्षय खेडेकर. अक्षय खेडेकरची आतापर्यंत वैयक्तिक सर धावसंख्या झाली आहे ती 8 आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 9. ही झेल घेण्याचा प्रयत्न केला होता सायगा संघाच्या क्षेत्ररक्षकाने
आता मात्र दबाव येतोय तो गोलंदाजावरती. सरांना थोडीशी दुपारच्या सत्रामध्ये देखील कवायत करायला लावले आणि एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. संघाची वाढती धावसंख्या होते ती 10 या आकड्याचं सर मी सगळ्याशी देखील सांगितलं. 10 आकडा आता इंटरनॅशनल मध्ये आपल्याला जर्सी क्रमांक पाहायला मिळणार नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षण ताईनाथ जातोय, थोडेसे झेल सुटली जाते, जीवदान मिळतोय, धरणीला दान करतोय झेल आणि फायदा होतोय तो कोंडे पंचतन या संघाच्या सलामीवीर फलंदाजाला. 2 धावसंख्या मिळते, धावसंख्या 2 पुढे सरसावते, धावसंख्या होते ती 12. सर क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, जेल चुटा मॅच चुटा हा क्रिकेटचा नियम आहे. महत्वपूर्ण सलामीवर आलेला फलंदाजाचा जेल होता. कुठेतरी ही चुकी कदाचित आपल्या संघामध्ये महागात पडू शकते की नाही. निश्चितच मालवणी म्हणीची एक आठवण झाली. ताटा दिला पण तोंडात नाही इला. क्षेत्ररक्षक वारंवार ही चूक करतात आणि ती मात्र कुठेतरी पराभवासाठी कारणीभूत ठरेल. चांगली गोलंदाजांनी केली, बॅटरने त्याचा फायदा घेतला, पण मात्र क्षेत्ररक्षकांनी केलेली मोठी चूक ही मात्र या सामन्यात काहीतरी कमी पडून संघाला धक्का देणारी असतली. सर 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सायगाव संघाचा प्रणित. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय, अनुभव आहे, अचूक गोलंदाजी करण्यामध्ये हा देखील माहिर आहे. अनुभवपणाला लावावा लागेल. खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली होती, फलंदाजाने चांगला समाचार घेतला. लेग साईडला थोडीशी मिसफीड होते, जाते सीमारेषा पार, खणखणीत चौकार डीजे. थँक्यू. स्कोर झालंय ते 22. गरज आहे ती आता 10 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. काय फलंदाजी करतोय तो सूरज. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण तैनात, 1 धाव परिपूर्ण. 1 धावेबरोबर संघाची धावसंख्या होते बिनबाद 23. कुठेतरी फलंदाज क्षेत्ररक्षकांनी केलेली हाराकिरी ते मात्र सामन्याचं चित्र पलटतंय. चांगले साधे सोपे झेल सोडले गेले, त्याचा भुर्दंड पडतोय. सुरेख मारतोय, अक्षरशः खोदून काढतोय. शॉट ऑफ द टुर्नामेंट डीजे घुमेश्वर षटकार. डीजे सायगाव कोंडे पंचतन. कोंडे पंचायत संघ सर दोन्ही संघांचा या सामन्याचा जर इतिवृत्त पाहिला तर एकही गडी बाद न करता सामना विजयाकडे विजय करून ठेवलाय तो कोंडे पंचतनचे सलामीवीर. म्हणजे यांचा पाया आता यांनी मजबूत केलेला आहे. एकही गडी न गमावता सामन्यामध्ये विजय घोषित केलाय त्यांचं देखील अभिनंदन. तसेच सायगाव संघाचं देखील आपण सहभागी झालं, त्यांचं देखील मनपूर्वक आभार, धन्यवाद. पुढील होणारा सामना आहे तो कासेवाडी आणि आरसीसी गवळवाडी. थँक्यू दादा. जो शिलीम वर्सेस SYMDB चा जो सामना झाला होता त्याच्यामध्ये जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो म्हणजे शिलीम गावचा मिथिलेश आणि जिग्नेश महाडिक. दोन्ही प्लेयर्सना विनंती आहे त्यांनी मंचाकडे यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचं आहे. मिथिलेश